हॅलो 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 मंडळी, आज आहे जिजाचा खरं तर ऍक्च्युअल पहिला दिवस शाळेचा. छानपैकी तिथे वेळेच्या आधीच आज खरं तर ती उठली आहे, नाश्ता केली आहे बघा मस्तपैकी. मी पण बीटरूट पनीर नाश्ता मेकअप आर्टिस्टनी केला. आता जाऊन सोडायचं जिजाला. लेट्स गो मंडळी. गुड मॉर्निंग. फायनली आज आहे शाळा आमच्या पिलूची. हो ना, पाण्यामुळे होतं ते, पाण्यामुळे जोडत आहे म्हणजे. आज फायनली जिजाची आहे स्कूल. आज करा एन्जॉय, भेटा तुमच्या फ्रेंड्स ना. दिस इज द फर्स्ट डे ऑफ जिजा स्कूल्स फर्स्ट डे. लेट्स गो. चला मंडळी, जिजाचे स्कूल झालेली आहे रिओपन. सगळे आता मस्तपैकी त्यांचे खेळायला लागलेत बाकीचे विद्यार्थी. आमचं पिलू आलेलं आहे स्कूल मध्ये. कसं वाटतंय आता? मस्त वाटतं. आठवण आलेली का तुला स्कूलची? खूप बाई बाई. आज भेटा, आज मजा करा खूप. ओके ठीक आहे. बॅग कशाला, मी येतो ना पुढेपर्यंत. चल म्हणजे बघा जिजाची लगेच फ्रेंड पण भेटली तिला. आता दोघी चाललेत मस्त. म्हणजे आज आहे वटपौर्णिमा. मेकअप आर्टिस्ट एवढं मस्तपैकी आवडत आहेत आणि जाणार आहेत गुंडाळायला. दूर गुंडाळायला झालेले आहेत, लच्ची गुंडाळायला. सार्थकला घेऊन जाणार म्हणते आणि आता बघू. जाणारच ना रे सार्थक तो. अरे जाऊन ये ना, ये मस्तपैकी व्हिडिओ बघून घेऊन ये. मग म्हणजे वटपौर्णिमेचं वॉच आवडलेली आहे. वाव, पाण्याची बॉटल. मी आज पाणी नाही आहे. हो हो घेऊन जा. दूध वगैरे काय? अरे ते नागपंचमी. सॉरी गोवाला जायचं ते. मेकअप आर्टिस्ट कसं वाटतंय तुला वटपौर्णिमेचं? अगो बाई बाई, काय हाय ते सहन करायचं. या वटपौर्णिमा हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे. वटपौर्णिमेला ज्येष्ठ महिन्याच्या 3 दिवसात एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक वडाच्या झाडाभोवती धागा बांधून दर्शवते. हा उत्सव महाभारतात सांगितल्याप्रमाणे सावित्री व सत्यवान यांच्या दंतकथेवर आधारित आहे. ती दंतकथा अशी आहे. अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा ध्रुमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवचनाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्रीचे व्रत करतात. म्हणजे आता तुम्ही बघितलं सार्थक आणि मेकअप आर्टिस्ट गेलेले वटपौर्णिमेच्या पूजेला. आता मी चाललोय जिजाला आणायला. लेट्स गो. म्हणजे आता आमच्या सगळ्या पालकांची झालेली आहे ड्युटी सुरू आणि आता जिजाला आणू. म्हणजे मस्त पाहिजे इकडं
तुमचं काय 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 करून ठेवलंय मंडळी. हे सगळेजण आले तिथं जिजा आहे बघा मंडळी, सगळे ना घेऊन आले आता जस्ट. मी पण बरोबर वेळेच्या आधीच पोहोचलोय. लेट्स गो. चल चल. आज काय मजा आली का नाही? मजा आली ना. आज ना मी ते तिथे गोल ठेवायचा कसा पण आणि एका बास्केट डोक्यावर ठेवून आणि एक गोल फोडला की आउट. असा गेम खेळायचा. आणि आर्ट अँड क्राफ्ट झालं का? नाही बरं, फक्त आर्ट अँड क्राफ्ट दिला. ठीक आहे ठीक आहे. जायचं घरी? ओके. जिजा कशी मजा आली का स्कूल मध्ये? ओहो. आता परत उद्या आणि स्कूलला जायचं आता रोज. मॅमनी रागवलं तरी ना. अगं ठीक आहे ना, त्याला काय. चल अगं पिलू, काहीच नाही वाटलं. काहीच नाही वाटलं सगळ्यांना भेटून. खूप दिवसानंतर भेटला ना तुम्ही. फक्त मॅमनी आम्हाला रागवलं. अरे ते ठीक आहे, ते सोडून काय सांग. प्रेरणा टीचर भेटला का? हो. हा? हाय पिल्लू आलं आमचं. हो. कुठे जाऊन आली? तुला कसं काय कळलं? कुठे जाऊन आली ती? ते कुंकू आई मॅम आमचा लाड नाही केली. मॅम लाड नाही केला ना. काय खेळला तुम्ही? बॉल नाही? ते ना बास्केट आमच्या डोक्यावर ठेवायचं, हा. पकडायचं आणि इकडे तिकडे वर आणि असं असं ठेवायचं. घेऊन घेऊन मजा आली. फक्त माझा मी चॅम्प झाला. तो दुसऱ्या गेम मध्ये चॅम्प झाला. ग्लास खूप होते, त्याच्यावर बॉक्स 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 करत जायचे. वाव. अरे नाही रे, आवाज येतोय. आवाज रेकॉर्ड केलं का? कुठे आवाज? रेकॉर्डचं बटन दाबलं की. तुम्हाला आवडलं मी परत एकदा म्हणतो. बर म्हण. कविता आहे का? मंजुरी बघा कशी करते बघा तिचा आहे. एकदा ए कसं म्हणजे मेकअप आर्टिस्ट आमचे जरा काम आहे. हरपसरला चाललेले आहे सगळेजण. मला सोडून चालले. बाय 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 सार्थक. बाय बाय. सावकाश जावा, मजा करा. जमलं काहीतरी पार्सल आणा. मला पण आण काय पार्सल. काय नाही हर्षदा तुला नाही, मला काहीतरी हवं पार्सल. सध्या काहीच मिळत नाही. अरे पेपर घे, न्यूजपेपर. चला. 5 hours later. अरे हो हळू. काय कुठं आहे पार्सल माझं? आणलंच नाही. आणलंच नाही. फक्त भेळ काढले. अगो बाई. भेळ खाल्ले. धन्यवाद. आणि पाणी कुठं आहे? आणायचं चिंचेचं पाणी. पाणी प्यायचं पाणी टाका त्यात.